कृषी मंत्र्यांचा तो व्हिडिओ सभागृहातील त्या व्हिडिओची चौकशी सुरू, चर्चा करून निर्णय घेणार उपमुख्यमंत्री अजित पवारांची माहिती। मंत्र्यांनी तारतम्य ठेवून बोलावं, आपल्यावर राज्याची जबाबदारी, आपण भान ठेवून वागलं बोललं पाहिजे, महायुतीच्या पदाधिकाऱ्यांना सूचना दिल्याची अजित पवारांची माहिती। अजित पवार सोमवारी किंवा मंगळवारी कृषी मंत्री माणिकराव कोकाटेंची भेटणार, मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करून निर्णय घेणार। हर्षल पाटील आत्महत्या प्रकरणी राज्य सरकार स्वतःवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करणार का? रिपब्लिकन पार्टीचे सचिन खरातांचा सवाल। कोल्हापुरात ठाकरेंच्या शिवसेनेचं लक्षवेधी मूक आंदोलन, महायुतीतील मंत्री आणि आमदारांविरोधात आंदोलन, जिल्हा प्रमुख रवी किरण इंगवलेंच्या नेतृत्वात आंदोलन। तुम्ही पैसे दिले नाहीत म्हणून उद्योजकाची आत्महत्या, कंत्राटदार हर्षल पाटीलच्या आत्महत्येनंतर राष्ट्रवादीच्या रोहिणी खडसेंचे सरकारवर ताशेरे। माणिकराव कोकाटे यांच्या व्हिडिओची चौकशी होणार, व्हिडिओ कुणी चित्रित केला याचा तपास होणार, विधिमंडळ सचिवालयातून चौकशीचे आदेश। हर्षल पाटीलची आत्महत्या सदोष मनुष्यवध, संजय राऊतांचा आरोप, संबंधित अधिकाऱ्यावर गुन्हा दाखल करण्याची राऊतांची मागणी। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे दिल्ली दौऱ्यावर जाण्याची शक्यता, दिल्लीतील JNUच्या कार्यक्रमात लावणार हजेरी, कार्यक्रमानंतर शिंदे भाजप नेत्यांच्या भेटी घेण्याची शक्यता। महादेव मुंडे सूर्यवंशींच्या हत्या प्रकरणात गुन्हा नाही, पत्ते खेळताना मंत्र्यांचा व्हिडिओ कुणी काढला याची मात्र चौकशी होते, आमदार रोहित पवारांचा राज्य सरकारवर हल्लाबोल। भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांची नवी व्यूह रचना, स्वराज्य संस्थांच्या पार्श्वभूमीवर ऍक्टिव्ह, निवडणुकांसाठी तळागाळातील कॅडर ऍक्टिव्ह करणार, उद्या सर्व माजी आमदार खासदारांसोबत साधणार संवाद। मंत्री छगन भुजबळांनी केली भिडेवाडा आणि फुलेवाड्याची पाहणी, भिडेवाड्याच्या सुरू असलेल्या बांधकामाचा घेतला आढावा। सध्याचा निवडणूक आयोग म्हणजे मोदी शहांनी निर्माण केलेली विंचवांची शेती, सामनाच्या अग्रलेखातून निवडणूक आयोगावर जोरदार टीका। मंत्री उदय सामंत राज ठाकरेंची भेट घेणार, येत्या 10 दिवसात सामंत राज ठाकरेंना भेटणार, मराठीच्या मुद्द्यानंतर पुन्हा युतीच्या चर्चा सुरू। आमदार रोहित पवारांविरोधात तक्रार दाखल, कला केंद्रातील गोळीबार प्रकरणी बदनामी केल्याचा आरोप, 100 कोटींचा मानहानीचा दावा दाखल करण्याचा कटकेंचा इशारा। मराठी माणसाला मारण्याची भाषा करणाऱ्या दुबेंना हिसका, संसदेत दुबेंना मराठी महिला खासदारांनी घातला घेराव, काँग्रेसच्या 3 महिला खासदारांनी दुबेंना संसदेत घेतलं। सांगली जलजीवन मिशन बिल संदर्भात जयंत पाटलांनी यापूर्वीच सावध केलं होतं, कंत्राटदार हर्षल पाटील यांच्या आत्महत्येनंतर जयंत पाटील यांचा व्हिडिओ व्हायरल। परभणीमध्ये सोमनाथ सूर्यवंशी प्रकरणी अशोक घोरबाणसह दोषींवर तात्काळ गुन्हे दाखल करा, परभणी जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षकांची भेट घेऊन सदर मागणीचे निवेदन देण्यात आले। सातबारा कोरा करा, फलटणमध्ये प्रहारचं चक्काजाम आंदोलन, फलटण आणि खंडाळा तालुक्यातून शेकडो शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले। कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या विरोधात छावा संघटना आक्रमक, कळंबमध्ये रास्ता रोको करत केली राजीनामा देण्याची मागणी, रस्त्यावर पत्ते फेकून केलं आंदोलन। यवतमाळच्या ढाणकीमध्ये चक्काजाम आंदोलन, कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या पुतळ्याचं दहन, शासनाविरोधी करण्यात आली घोषणाबाजी। भंडारा जिल्ह्यातही प्रहारचं चक्काजाम आंदोलन, कर्जमाफीच्या मागणीसाठी प्रहारचं आंदोलन, मागण्या पूर्ण न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा। एकेरी गट आरक्षणावरील 30% भाडेवाढ रद्द, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचे आदेश, लोकशाही मराठीच्या बातमीनंतर निर्णयात बदल। बच्चू कडूंचा आज राज्यभर चक्काजाम आंदोलन, शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी बच्चू कडूंचा पुन्हा एल्गार। अकोल्यात प्रहार पक्षाच्या वतीनं चक्काजाम आंदोलन, शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी
आणि विविध मागण्यांकरिता सुमारे 2 तास अकोट शेगाव आणि अकोट अकोला रस्ता आंदोलनकर्त्यांनी अडवला. प्रहार जनशक्ती पक्षाचे संगमनेरमध्ये आंदोलन. बसस्थानक परिसरात कार्यकर्त्यांकडून पत्ते फेकत कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांचा निषेध. नागपूर अमरावती महामार्गावर प्रहारचं चक्काजाम आंदोलन. महामार्गावर बसून कार्यकर्त्यांनी रस्ता बंद केला. शिर्डीत राहता तहसील कार्यालयावर महाविकास आघाडीचा मोर्चा. शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी मोर्चा. कृषी मंत्री कोकाटेंच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी आणि राजीनाम्याची मागणी. बीडच्या लिंबा गणेश येथे अहमदपूर अहिल्यानगर महामार्ग अडवत चक्काजाम आंदोलन. आंदोलनात सर्वसामान्य नागरिकही सहभागी. धाराशिवमध्ये प्रहार संघटनेचे चक्काजाम आंदोलन. सोलापूर धुळे महामार्गावर वाहनांच्या रांगा. शेतकरी आणि दिव्यांगांच्या प्रश्नांसाठी रास्ता रोको आंदोलन. धुळ्यात स्टँड चौकात प्रहारचं चक्काजाम आंदोलन. मनसेसह अनेक संघटनांचा सहभाग. जालना छत्रपती संभाजीनगर महामार्गावर चक्काजाम आंदोलन. महामार्गावर पत्ते खेळ. शेतकऱ्यांनी केला राज्य सरकारचा निषेध. चांदवडला मुंबई आग्रा महामार्गावर चक्काजाम आंदोलन. महामार्गावर पत्त्याचा डाव मांडून कृषी मंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी. महामार्गावर वाहतूक कोंडी. सोलापुरात शेतकरी कर्जमाफीसाठी प्रहार संघटनेचं चक्काजाम आंदोलन. सोलापूर पुणे महामार्गावर पाकणी फाटा या ठिकाणी आंदोलन. पुण्याच्या जेजुरीत प्रहार जनशक्ती पक्षाचं चक्काजाम आंदोलन. शेतकऱ्यांच्या विविध मागणीसाठी आंदोलन. हिंगोली नांदेड राज्य महामार्गावर शेतकऱ्यांचं चक्काजाम आंदोलन. कर्जमाफीच्या मागणीसाठी शेतकऱ्यांचं आंदोलन. पुण्यात प्रहार संघटनेकडून राज्य सरकार विरोधात आंदोलन. गुडलक चौकात भाजीपाला घेऊन आंदोलन करण्यात आले. शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळालीच पाहिजे या मागणीसाठी आंदोलन. नागपुरात गौंडखैरी येथे प्रहारच्या वतीनं चक्काजाम आंदोलन. पोलिसांकडून कार्यकर्त्याची धरपकड. वसईमध्ये प्रहारचं चक्काजाम आंदोलन. मुंबई अहमदाबाद महामार्गावर चक्काजाम. महामार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी. शेतकऱ्यांचा 7/12 कोरा करा अशी मागणी. भंडाऱ्यात तिरोडा तुमसर राष्ट्रीय महामार्गावर प्रहार कार्यकर्त्यांचा रास्ता रोको. काही काळासाठी वाहतूक विस्कळीत. पोलिसांच्या मध्यस्थीनं आंदोलन मागे. चंद्रपूर नागपूर महामार्गावर टेमुर्डा गावात प्रहारचं चक्काजाम आंदोलन. प्रहार नेते किशोर डुकरे यांच्या नेतृत्वात आंदोलन. नाशिक त्र्यंबकेश्वर रस्त्यावर शेतकऱ्यांचं चक्काजाम आंदोलन. बैल आणि ट्रॅक्टर घेऊन शेतकरी रस्त्यावर उतरले. रस्त्यावर पत्त्यांचा डाव मांडून शेतकऱ्यांकडून सरकारचा निषेध. मीरा भाईंदर शहरात वाढत्या खड्ड्यांच्या समस्येवर नागरिकांचा तीव्र संताप. काँग्रेस पक्षाच्या वतीनं मनपा मुख्यालयासमोर जोरदार आंदोलन करण्यात आले. मालेगाव अप्पर जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात रंगला पत्त्यांचा डाव. शरद पवार पक्षाच्या कार्यकर्त्यांनी पत्ते खेळत कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या राजीनाम्याची केली मागणी. सिल्लोडमधील कन्नड तालुक्यात मोबाईल फोडून केला कृषी मंत्र्यांचा निषेध. सामाजिक कार्यकर्ते तातेराव भुजंग, अमृत चौगुले यांनी स्वतःचे मोबाईल फोडून कोकाटेंचा जाहीर निषेध व्यक्त केलाय. बीडच्या परळीमधील महादेव मुंडेंच्या मारेकऱ्यांना तात्काळ अटक करण्याची मागणी. एसआयटीने तात्काळ पुरवणी जबाब नोंदवून घ्यावा. उद्या विविध मागण्यांसाठी नागरिकांचं परळीत आंदोलन. 6 फुटाच्या वरील मूर्ती नैसर्गिक स्रोतात विसर्जित होणार. त्या खालील सर्व मूर्ती कृत्रिम तलावात विसर्जित कराव्यात. उच्च न्यायालयाच्या सूचना. सिंधुदुर्गात वैभववाडी इथं अश्मयुगकालीन कातळ शिल्प आढळली आहेत. 100हून अधिक ठिकाणी जांभ्या दगडांवर किंवा कातळावर आढळली कोरलेली शिल्प. छत्रपती संभाजीनगरात शाळांसाठी नवीन नियमावली जारी. विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसह गुणवत्तेवर विशेष भर. परभणीतील जिंतूर तालुक्यातील नळकांडी पूल खचलाय. पूल बंद झाल्यानं विद्यार्थ्यांचं मोठं नुकसान.
छत्रपती संभाजीनगरातील घाटी रुग्णालयातील वैद्यकीय शिक्षण विभागाचं प्रादेशिक कार्यालय नावापुरतंच, सहसंचालक आणि कर्मचाऱ्यांच्या नियुक्तीनंतरही कामाचे अद्याप आदेश नाहीत. शिर्डीच्या साई मंदिराला धमकीचा बेल. साई मंदिर बॉम्बनं उडवून देण्याची धमकी. साई संस्थांची सुरक्षा यंत्रणा अलर्ट मोडवर. पोलिसांकडून परिसरात तपास सुरू. बीडच्या अंबाजोगाईत गॅरेज चालकाला धमकी देत फोन पे वरून जबरदस्तीनं उकळली 84,000ची रक्कम. अंबाजोगाई शहर पोलिसांनी गुन्हा दाखल करत दोघांना ताब्यात घेतलं. गडचिरोलीत प्रोजेक्ट उडान अंतर्गत मत्स्यपालन प्रशिक्षणाचं आयोजन. पोलीस दलाच्या पुढाकारातून दुर्गम भागातील तरुणांना मत्स्यपालन प्रशिक्षण. धाराशिवमध्ये कारखान्याकडून शेतकऱ्यांचं 8 कोटी 16 लाख ऊसाचं बिल थकीत. ऊस बिलाचा प्रश्न घेऊन रणजित पाटील साखर आयुक्तांकडे 7 दिवसात बिल न मिळाल्यास आमरण उपोषणाचा इशारा. छत्रपती संभाजीनगरच्या घृणेश्वर मंदिरात श्रावणात अभिषेक बंद ठेवण्याचा निर्णय. लाखो भाविक दर्शनासाठी येत असतात, यामुळे जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांच्या अध्यक्षतेखालील बैठकीत निर्णय घेण्यात आलाय. छत्रपती संभाजीनगरमध्ये बनावट नियुक्तीचा प्रकार उघड. सार्वजनिक बांधकाम विभागात 31 जणांची बोगस भरती. आरोपी लिपिकांविरोधात गुन्हा दाखल. निवृत्त पोलिसांवरही सन्मानपूर्वक अंत्यसंस्कार करावे. महाराष्ट्र राज्य पोलीस महासंचालकांचा निर्णय. यासाठी राज्य पोलिसांकडून कार्यप्रणाली जारी. पिंपरी चिंचवडमध्ये ऑनलाईन रम्मीतून तरुणावर 84 लाख रुपयांचं कर्ज. वेळी सावध होऊन रिअल इस्टेटच्या व्यवसायातून फेडले 60 लाख रुपये. 11वीच्या 3ऱ्या नियमित फेरीचे सुधारित वेळापत्रक जाहीर. 3ऱ्या फेरीची गुणवत्ता निवड यादी आणि महाविद्यालयांचा कट ऑफ उद्या जाहीर होणार. संगणकाअभावी कोल्हापुरातील सदर बाजार येथील डिजिटल लायब्ररी बंद. निधी कमी पडल्यानं लायब्ररीत डिजिटल साहित्यांचा अभाव. त्र्यंबकेश्वर मंदिर पहाटे 5 ते रात्री 9 वाजेपर्यंत खुले. श्रावणात भाविकांना दर्शनासाठी निर्णय. गैरसोय टाळण्यासाठी वातानुकूलित दर्शन बारीची व्यवस्था. अति महत्वाच्या व्यक्ती वगळता व्हीआयपी दर्शन बंद राहणार. चंद्रपूर गट आणि गणांच्या प्रारूप आराखड्यावर 23 आक्षेप. आक्षेपांवर 11 ऑगस्ट पासून सुनावणी. 18 ऑगस्ट रोजी अंतिम घोषणा. बीडच्या कारागृहात कैद्यांकडे आढळला मोबाईल. कारागृह सुरक्षेवर प्रश्नचिन्ह. चंद्रपुरात 5 दिवसीय रानभाजी महोत्सवाचं आयोजन. रानभाजी महोत्सवात पहिल्यांदाच 5 लाखांहून अधिकची उलाढाल. महिला आणि पुरुष बचत गटांचा महोत्सवात उत्स्फूर्त सहभाग पाहायला मिळाला. पैठणमध्ये आर्य चाणक्य शाळेच्या वतीनं गुणविकास शिबिर संपन्न. शिबिराचं उद्घाटन सरपंच स्वाती किशोर काळे, लोकशाही मराठीचे प्रतिनिधी सुरेश वायभट यांच्या हस्ते करण्यात आले. रत्नागिरीच्या वाटत MIDC विरोधात स्थानिकांचा मोर्चा, तर रोजगारासाठी काही स्थानिकांचं समर्थन. बुलढाण्यात ठाकरेंच्या शिवसेनेच्या प्रवक्त्या जयश्री शेळकेंनी घेतला नुकसानीचा आढावा. अतिवृष्टीमुळे शेतीचं मोठं नुकसान. बीडमध्ये टायगर ग्रुपच्या मदतीनं कर्करोग पीडित महिलेला न्याय. महिलेच्या मुलाची अनुकंपा तत्वावर आता नियुक्ती अधिकाऱ्यांकडून टाळाटाळ पाहायला मिळते. टायगर ग्रुपच्या हस्तक्षेपानंतर नियुक्ती. भंडाराच्या ग्रामीण भागात बससेवा उपलब्ध. गावकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण. चालक वाहनांचे केले गावकऱ्यांनी स्वागत. हिंगोली जिल्हाधिकाऱ्यांची शाळेला अचानक भेट. गैरहजर शिक्षकांवर कारवाई करण्याचे आदेश. पावसाळ्यामुळे थांबवलेले रस्ते काँक्रिटीकरणाची कामं ऑक्टोबर पासून खरं तर पुन्हा हाती घेण्यात येणार आहे. मुंबई महापालिकेचे आयुक्त भूषण गगराणी यांची माहिती. शिरपुरात वाळू माफियांकडून तहसीलदारांच्या पथकातील कर्मचाऱ्यांना धक्काबुक्की. वाळूचा ट्रॅक्टर घेऊन फरार. ट्रॅक्टर चालकावर गुन्हा दाखल. साताऱ्यात गणेशोत्सव काळात जबरदस्ती वर्गणी वसूल केल्यास खंडणीचा गुन्हा दाखल होणार. पोलीस प्रशासनाचा गणेश मंडळांना इशारा.
छत्रपती संभाजीनगरातील दौलताबाद टी पॉइंट ते घाट मार्ग श्रावणात सोमवार आणि शनिवारी बंद असणार. मंदिरात जाणाऱ्या भाविकांच्या सुरक्षेसाठी 23 ऑगस्ट पर्यंत मार्ग बंद. छत्रपती संभाजीनगरात 113 महाविद्यालयातील पदव्युत्तर प्रवेश थांबवलेत. भौतिक सुविधा आणि प्राध्यापकांची नियुक्ती नसल्यानं निर्णय. बीडच्या ज्ञानराधा सोसायटी 3,500 कोटींचा घोटाळा. सुमारे 6 लाख ठेवीदारांची 3,500 कोटींना फसवणूक. 13 ते 18% व्याजाचा आमिष दाखवून लूट. मुंबई हायकोर्टाची केंद्र राज्याला नोटीस. नवी मुंबईत गुन्हे शाखेची अंमली पदार्थ विरोधी पथकाची मोठी कारवाई. या कारवाईत तब्बल 3,77,28,000 रुपयांचा गुटखा जप्त करून 4 आरोपींना अटक करण्यात आली. बुलढाण्यात रक्ताचा तुटवडा. शासकीय रक्तपेढीत कमी रक्तसाठा. रक्तदात्यांनी पुढे येऊन रक्तदान करण्याचं आवाहन. वाशिम शहरातील पुसद नाका परिसरात प्रहारचं रास्ता रोको आंदोलन. पुसद महामार्गावरील वाहतूक काही काळ ठप्प. मागण्या पूर्ण नाही झाल्या तर आंदोलन करणार, प्रहारचा इशारा. अमरावतीत प्रहारचं चक्काजाम आंदोलन. बच्चू कडूंच्या नेतृत्वात चक्काजाम आंदोलन. शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या मागणीसाठी आंदोलन करण्यात आले. कल्याण बालक मंदिर प्राथमिक शाळेमध्ये साजरी झाली दीप अमावस्या. शिक्षक, विद्यार्थी आणि पालकांनी मिळून साजरी केली दीप अमावस्या. नवी मुंबईत एपीएमसी बाजारात 1 रुपयाला लिंबू. पावसामुळे लिंबू उत्पादनावर परिणाम, व्यापारी चिंतित. पैठणमधील कोळी बोडका गावात तुती लागवडीचं प्रशिक्षणाला मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांची उपस्थिती. अमरावतीत 5 एकर सोयाबीनवर तणनाशकाची फवारणी. शेतीच्या वादावरून पिकावर फवारणी, शेतकऱ्यांचं मोठं नुकसान. गडचिरोलीत 15 महसूल मंडळांमध्ये अतिवृष्टी. मुलचेरा तालुक्यात सर्वाधिक पाऊस. सिंधुदुर्ग जिल्ह्यात पावसाची विश्रांती. हवामान खात्यानं जिल्ह्याला रेड अलर्ट जारी केलाय. मात्र पावसानं विश्रांती घेतली. साताऱ्यात गेल्या 2 दिवसांपासून मुसळधार पाऊस. जिल्ह्यातील पर्यटन स्थळांवर पर्यटकांची गर्दी. चंद्रपूर शहर आणि जिल्ह्यात मुसळधार पावसाची हजेरी. जिल्ह्यातील अनेक नदी आणि नाल्यांच्या पाणी पातळीत वाढ. नाल्याला पूर तर राजुरा शहर आणि ग्रामीण भागाचा संपर्क तुटलाय. वाशिम जिल्ह्यातील सोनल प्रकल्प 100% भरला. या भागातील शेतीसाठी मोठा दिलासा. पावसामुळे कोल्हापुरातील बहुतांश बंधारे पाण्याखाली. शिंगणापूर बंधाऱ्याचे खांब गायब. रस्त्याचा काही भाग खचलाय. बुलढाणा जिल्ह्यात अतिमुसळधार पाऊस. मन प्रकल्पाचे 2 दरवाजे उघडले. अतिरिक्त पाण्याचा विसर्ग नदीपात्रात सोडण्यात आला. कोकणला आज आणि उद्या पावसाचा रेड अलर्ट. किनारपट्टी भागातील लोकांना सतर्क राहण्याच्या सूचना. सातारा जिल्ह्यात पावसाचा जोर वाढला. सकाळपासून महाबळेश्वर, पांचगणी, प्रतापगड, कोयना परिसरात मुसळधार पाऊस. तर कोयना धरणातून 11,000 पाण्याचा विसर्ग कायम. मुंबईसह राज्यासाठी आज पावसाचा अलर्ट जारी. मुंबईसाठी ऑरेंज अलर्ट तर रायगड जिल्ह्यासाठी अतिवृष्टीचा इशारा. सोलापूरमध्ये पावसाची जोरदार बॅटिंग. खराब रस्त्यामुळे विद्यार्थी त्रस्त. पावसाच्या पाण्यातून शालेय विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात घालून प्रवास. प्रशासनाचं दुर्लक्ष. अमरावतीच्या धारणी अक्कोट मार्गावर दरड कोसळली. मेळघाटात मुसळधार पाऊस सुरू. दरड कोसळल्याने एसटी बस, खासगी वाहनं अडकली. सोलापूरच्या अक्कलकोट तालुक्यात बोरगाव देशमुख मार्ग पावसामुळे पाण्याखाली. नागरिकांचा जीवघेणा प्रवास सुरू. पावसामुळे अनेक शेतात शिरलं पाणी. गडचिरोलीत मुसळधार पावसामुळे नाल्यांना पूर. नाल्याच्या पाण्यातून 4 चाकी वाहून गेली आहे. बचाव पथकाकडून नागरिकांची पाण्यातून सुरक्षित सुटका. महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढला. आज कोकणसह मराठवाड्यात मुसळधार पावसाची शक्यता. मुंबई, ठाणे आणि पालघर या 3 जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जारी. आजपासून पुढील 4 दिवस समुद्राला भरती. भरतीवेळी समुद्रकिनारी जाणे टाळावे. महानगरपालिकेचे नागरिकांना आवाहन.
मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या 7ही धरणात 86% पाणी पुरवठा. तानसा तलाव ओसंडून वाहू लागलाय. पावसामुळे जलाशयातील पाणी पातळीत वाढ. शेतकऱ्यांच्या प्रश्नावर परभणीत सर्वपक्षीय रास्ता रोको संपन्न. तासभर रास्ता रोको केल्यानंतर पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेतले. अनिल अंबानींशी संबंधित ईडीचे 50 ठिकाणी छापे. जवळपास 50 ठिकाणी छापेमारी सुरू. सूत्रांची माहिती. मुंबईत दिल्लीत अनेक ठिकाणी छापेमारी. मुंबईतील 2006 साखळी बॉम्बस्फोट प्रकरणी उच्च न्यायालयाच्या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयाची स्थगिती. आरोपींच्या निर्दोष सुटकेच्या निर्णयाला स्थगिती. ज्येष्ठ कायदेतज्ञ उज्ज्वल निकम यांनी मराठीतून घेतली खासदारपदी शपथ. उज्ज्वल निकम यांची राष्ट्रपतींकडून नामनिर्देशित सदस्य म्हणून राज्यसभेवर नियुक्ती. हिंगोलीमध्ये कर्जमाफीच्या मागणीसाठी गोरेगाव महामार्गावर ठिय्या आंदोलन. आंदोलनात मोठ्या संख्येनं शेतकरी सहभागी. बीडमध्ये टोळक्याची विद्यार्थ्याला मारहाण. धक्का लागल्याच्या वादातून मारहाण. वाचवण्यासाठी आलेल्या चुलत भावाचेही डोकं फोडलंय. या प्रकरणी बीड शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. महाराष्ट्रानंतर शिवसेना आता उत्तर भारतातही पाय रोवू पाहते. राजस्थानची राजधानी असलेल्या जयपूर शहरात शिवसेनेचे तब्बल 6000 फुटांच्या कार्यालयाचं उद्घाटन संपन्न झाले. स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य प्रकरण. नाशिक कोर्टाकडून राहुल गांधींना जामीन मंजूर. राहुल गांधींनी 15,000च्या जात मुचलक्यावर जामीन मंजूर झालाय. मुंबईतील कबूतरखान्यांवर बंदीची कारवाई नको. उच्च न्यायालयात कबूतरखान्यांबाबत सुनावणी. केईएम रुग्णालयानं सादर केला अहवाल. पुढील सुनावणी 7 ऑगस्टला होणार. आता सर्पमित्रांना मिळणार 10 लाखांचा अपघात विमा. सर्पमित्रांना फ्रंटलाईन वर्करचा दर्जा देण्याची तयारी. महसूल मंत्री बावनकुळे यांची मुख्यमंत्र्यांकडे शिफारस. राज्य सरकार सर्पमित्रांना अधिकृत ओळखपत्र देणार. 11 जुलै 2006ला मुंबईतील ट्रेनमध्ये झालेल्या साखळी बॉम्बस्फोटातील पीडितांना न्याय कधी मिळणार? तसंच ज्यांच्यावर स्फोटासंदर्भात आरोप होते 19 वर्षांनंतर त्यांची कोर्टानं निर्दोष मुक्तता केल्यानंतर त्यांचीही नुकसान भरपाई सरकार करणार का, असा सवाल काँग्रेसच्या खासदार वर्षा गायकवाड यांनी उपस्थित केला. ठेकेदार म्हणून हर्षल पाटील यांचं नाव नमूद. जलजीवन मिशन पंप हाऊस उद्घाटन फलकावर नाव. हर्षल पाटील आणि अक्षय पाटीलचं ठेकेदार म्हणून नाव आहे. अकोल्यातील बाळापूर ऐतिहासिक किल्ल्याचा बुरुज ढासळलाय. हजारो वर्ष जुन्या असलेल्या किल्ल्याच्या बाळादेवी मंदिराकडे कडा आता कोसळलेला आहे. सुदैवानं कोणतीही जीवितहानी नाही. पैठणमधील वीरभद्रा नदीच्या खोलीकरण कामामुळे 15 गावातील पाणी समस्या मिटणार. 1200 मीटर लांबी आणि 70 मीटर रुंदीच्या खोलीकरणाचं काम सुरू. सिंधुदुर्गातील देवगड निपाणी मार्गावर पडले मोठे भगदाड. भगदाड पडल्यानं अपघात होण्याची शक्यता. पडलेल्या भगदाडाकडे कॉन्ट्रॅक्टरचं दुर्लक्ष. मनसेकडून वर्सोवा ब्रिज परिसरात गुजराती पाट्यांवर कारवाई सुरू. मनसे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधवांच्या आदेशानंतर मनसैनिक आक्रमक. वसईच्या काठियावाडी ढाब्याची गुजराती पाटी मनसेनं तोडून टाकली आहे. कोल्हापूरमध्ये दीप अमावस्येच्या निमित्तानं अंबाबाई देवीची दीपलक्ष्मी रूपात पूजा. पूजा पाहण्यासाठी भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.